नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये आदित्य धर हे नाव सध्या विशेष चर्चेमध्ये आहे. धुरंधर आणि धुरंधर 2 यांसारख्या 2 मोठ्या चित्रपटांच्या यशानंतर त्यांना बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवून दिले. यापूर्वी त्यांच्या उरी, द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवरती घवघवीत यश मिळवलं होतं, ज्यामुळे त्यांना खरी ओळख मिळाली होती. आदित्य धर आणि त्यांची पत्नी यामी गौतमी यांची एकूण संपत्ती ही 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात येतं. दोघांनीही आपापल्या करिअरमध्ये हळूहळू यश संपादन केलं असून आज ते एका मजबूत आर्थिक स्थितीमध्ये आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त निर्मितीच्या म्हणजेच प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांच्या कमाईचे नवनवीन मार्ग त्यांनी तयार केलेत. या दाम्पत्याकडे मुंबईमधील वांद्रे भागात एक आलिशान अपार्टमेंट आहे, जिथे ते आपल्या मुलांसह राहतात. याशिवाय चंदीगडमध्ये एक डुप्लेक्स आणि हिमाचल प्रदेशामध्ये 25 एकरची हेरिटेज इस्टेट देखील त्यांच्या मालकीची आहे. याच इस्टेटमध्ये या दोघांचा विवाह झाला होता, जो त्यांच्या खास आठवणींशी जोडलेला आहे. आदित्य आणि यामी गौतमी यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. यामध्ये BMW X7, ऑडी Q7 आणि ऑडी A4 सारख्या गाड्यांचा समावेश आहे. BMW X7ची किंमत ही 1 कोटी रुपयापेक्षा जास्त असून त्यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत, जी या कारला खास बनवते. आदित्य धर त्यांच्या B62 स्टुडिओ या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये काश्मीरमधील कथा आणि ऐतिहासिक घटनांना विशेष स्थान मिळतं, ज्यामुळे त्यांच्या चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळाली. सततच्या कामानंतर आता आदित्य थोडा काळ विश्रांती घेण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर ते नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू करतील, ज्यामध्ये द इमॉर्टल अश्वत्थामा, चंद्रगुप्त मौर्य याच्यावरती आधारित चित्रपट किंवा एखादा स्पोर्ट ड्रामा यांचा समावेश असू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं धुरंधर फेम आदित्य धर यांच्याकडे किती संपत्ती आहे, तर हेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.